हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आज सकाळची सुरुवात झाली होती या निलोफर कॅफेतल्या केकनी. जो अद्विकला नाश्त्याच्या आधी पण तोच केक खायचा होता. लहान मुलांचं असंच काहीतरी असतं, त्यांना नाश्ता सोडून जेवण सोडून बाकी सगळं लागतं. आणि इकडे ताईने मस्तपैकी गरमागरम प्रॉपर साऊथ इंडियन नाश्ता बनवला होता. इकडे आलं की असंच होतं, आळस एवढा भरतो अंगात आणि जे काही येईल आहे तर ते खायला जेवढं काही मिळतंय तेवढंच खूप भारी वाटतं आणि ते गरम मिळतं खायला. माहेरी आल्यावर हेच सुख असतं, म्हणून प्रत्येक मुलीला माहेर जाण्याची ओढ लागलेली असते असं तरी मला वाटतं. आणि छान मस्त गरमागरम सगळ्यांसोबत गप्पा मारत आम्ही नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर दुपारच्या वेळी खूप आराम केला आणि सायंकाळच्या वेळी आम्ही बाहेर निघालो होतो सगळी फॅमिली मिळून, कारण मुलांना आणि बाकीच्यांना पण घरात बोर होत होतं, कारण आम्ही 2 दिवसापासून घरीच होतो. मी मुलांसोबतच गाडीत बसले होते, कारण अद्विक असतो आणि त्याला दादा दीदी सोबत बसायचं असतं, म्हणून मी पण बसते आणि मला त्यांच्यासोबत खूप छान वाटतं. म्हणजे लहान मुलांसोबत एन्जॉय करायला मला आवडतं. आणि आम्ही निघालो, हा सनसेट पण बघितला सायंकाळच्या वेळी. खूप छान वातावरण झालेलं होतं, फ्रेश वाटत होतं एकदम. आम्हाला तिथे पोहोचेपर्यंत अंधारच पडला होता. इकडे आम्ही गेलो होतो स्वर्णगिरी टेम्पलला, जिकडे श्री स्वामी व्यंकटेशचं मंदिर आहे. आणि इकडचा परिसर एकदम सुंदर, स्वच्छ आणि नीटनेटका खूप भारी आहे इकडचा परिसर. आम्ही रात्रीच्या वेळी गेलो होतो म्हणून लाईटिंग वगैरे अजूनच एवढं सुंदर दिसत होतं. ते खूप छान परिसर आहे. इकडे आम्ही पोहोचलो, गाडी पार्किंगला वगैरे खूप सारी जागा आहे आणि इकडचे लोक पण खूप कोऑपरेट करतात क्लीनलीनेस मेंटेन करण्यासाठी किंवा बाकीच्या पण गोष्टी असतील त्या. आम्हाला आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, म्हणून आम्ही तो बाहेर काउंटरवरती जमा केला आणि आतमध्ये दर्शनासाठी गेलो होतो. मला तुम्हाला आतमधला व्ह्यू शेअर करता आला नाही. जी मेन व्यंकटेश स्वामींची मूर्ती आहे ती मला तुमच्यासोबत शेअर करता आली नाही. ही आमची एवढी फॅमिली होती आणि आम्ही एवढे सगळेजण गेलो होतो त्या मंदिरला. एवढे वेळेस हैदराबादला आलो, पण आज योग आला तिकडे जाण्याचा. आणि नंतर दर्शन करून आल्यानंतर आम्ही आमचे मोबाईल घेतले आणि हा मंदिराचा परिसर इतका स्वच्छ, प्रसन्न आणि फ्रेश होता. एवढे लोक होते तरी खूप क्लीनलीनेस होता तिकडे. साऊथच्या मंदिरांचं मला हे एक वैशिष्ट्य वाटतं की इकडचे मंदिर खूप स्वच्छ असतात आणि इकडचे लोक पण खूप कोऑपरेटिव्ह असतात. ते तिकडच्या स्टाफला असो किंवा त्या मंदिराला असो, किंवा ते त्याची जबाबदारी स्वतः घेतात. मुलं वगैरे असतील लहान तरी ते त्याची जबाबदारी घेतात आणि मंदिर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. बहुतेक आपल्या ते महाराष्ट्रात होत नाही कदाचित काही मंदिरांमध्ये. आणि इकडचं मंदिर खूप सुंदर आहे. आणि ही पाण्यामध्ये असलेली स्वामी विष्णूंची मूर्ती हे तर मुख्य आकर्षण आहे ह्या मंदिराचं. आणि येताना आम्हाला खूप जोराचा पाऊस लागला. आम्ही तिकडे खूप वेळ बसलो, प्रसाद वगैरे खाल्ला आणि येताना पाऊस लागला म्हणून तसंच निघालो आम्ही बाहेर. अजून एका ठिकाणी जायचं होतं पण जाता आलं नाही. येईपर्यंत आम्हाला खूप उशीर झाला होता आणि खूप थकलो.